काय सुनंदन, IPL वगैरे तर सगळं काय फेक वाटतं मला तर. का रे बाबा? हे असं कुठं असतं का? काय सगळ्या मॅचेस शेवटच्या बॉलला एवढा एक्साइटमेंट कशा असू शकतात? केवळ आत्ताच्या गेल्या काही मॅचेस शेवटच्या बॉलला गेल्या म्हणून तुला IPL फिक्स वाटतं? कसं आहे हा प्रश्न मला काही नाठाळ लोक सातत्याने विचारत आहेत. IPL सगळ्या मॅचेस फिक्स असतात. अहो म्हणलं आता आज काय म्हणतात त्याला, शुक्रवार शनिवार आलाय, मला रविवारच्या सामन्यामध्ये काय होणार सांगा. मी पण जरा बेटिंग करतो, काम न करता पैसे कमवतो. बोलणं सोपं आहे, करणं अवघड. मॅच फिक्स करणं क्रिकेटमध्ये हे खूप कठीण आहे. हां, स्पॉट फिक्सिंगचं चूक ही होऊ शकत नाही असं मी म्हणणार नाही. कित्येक वेळेला असं झालेलं आहे की स्पॉट फिक्सिंग झालंय. एखाद्याने नो बॉल टाकणं, एखाद्याने वाईड बॉल टाकणं, पैसे खाणं, कसली तरी माहिती सांगणं, या गोष्टी होऊ शकतात. पण त्या एखाद्या खेळाडूपुरत्या. मॅच जिंकणं हारणं हे क्रिकेटमध्ये कुठल्याही एका खेळाडूच्या हातात नसतं. त्यामुळे हे खूळ प्लीज डोक्यातनं काढा की IPLच्या सगळ्या मॅचेस फिक्स असतात. त्यातनंही ज्या लोकांना माहिती आहे, कन्फर्म माहिती आहे की IPLच्या सगळ्या मॅचेस फिक्स असतात, त्यांनी कृपया आम्हाला सगळ्यांना सांगा की या रविवारी होणाऱ्या मॅचेसमध्ये कोण किती स्कोर करणार, कोण किती फरकाने जिंकणार. आम्ही पण करतो, आम्ही जाता जाता सहजी पैसे कमवतो. नमस्कार, मी सुनंदन लेले. माझं यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज हे तुम्ही सबस्क्राईब करा, कारण चर्चा व्हायला पाहिजे. कित्येक जण नाही, काहीच जण असं असतात, जेव्हा एखादं दाण्याचं अख्खं ताट भरलेलं असतं, 4 दाणे त्याच्यातले कुचके निघतात. तसे हे काही जण ज्यांचा क्रिकेटवरती थोडासा राग आहे म्हणा, किंवा जीवनाकडे निगेटिव्ह पद्धतीने बघण्याची वृत्ती आहे म्हणा, ते ही गोष्ट हमखास बोलून दाखवतात. IPL मॅचेस म्हणजे सगळ्या फिक्स. अहो मॅच कशी फिक्स करणार? तुम्हाला मी सांगतो, क्रिकेटच्या इतिहासामध्ये IPL सोडा, मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न झालेले आहे. आणि जे फसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की तुम्ही समजा जर का एखाद्या बॅट्समननी ठरवलं की मी आउट होईन आणि मॅच हरवीन, दुसऱ्या बाजूने एखादा खेळाडू चांगली इनिंग खेळून मॅच जिंकून देऊ शकतो, एखादा बॉलर 3-4 चांगल्या विकेट काढून मॅच जिंकून देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही 5-6 जणांना शेण खायला लावणं हे मला प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही. इंडिव्हिज्युअल माणूस, अखेर माणूस आहे, चूक करू शकतो, त्याला भुलावण पडू शकते. आत्ता माझा फ्लॅट आहे, मला बंगला हवा, आत्ता माझी कार आहे, मला BMW हवी, असा मोह पडू शकतो. त्याला मी नाकारत नाही. इंडिव्हिज्युअल माणूस शेण खाऊ शकतो, चुकीच्या मार्गात जाऊ शकतो, परंतु तुम्ही 5-6 लोकांना धरून सामना निश्चित करू शकता असं मला वाटत नाही. अगदी खरं आहे की गेल्या काही सामन्यांमध्ये चमत्कारिक गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही पहिली गोष्ट बघा, त्या कलकत्ता नाईट रायडरला इतके अडथळे आलेले आहेत, त्यांचे एक खेळाडू जायबंदी झालेले आहेत. त्यांचा आंद्रे रसेल सारखा खेळाडूला चांगला रिदम मिळत नाही. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त होऊन बाहेर झाला आहे. अचानक नितीश राणाला त्यांनी कॅप्टन बनवलंय. नवीन कोच आहे माझा मित्र चंदू पंडित, तो त्यांना मार्गदर्शन करतोय. परंतु त्यांनी काही गेल्या सामन्यामध्ये मस्त खेळ करून दाखवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये रिंकू सिंगनी गेल्या 2 दिवसापूर्वीच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरीमध्ये 5 बॉलला 5 सिक्सर मारल्या. अहो हा काही 6 फूट उंच खेळाडू नाहीये, किंवा प्रथित यश अशा क्लबमधनं आलेला आहे, मोठ्या सिटीमधनं आलेला आहे, घरचं चांगला असलेला, अजिबात असा खेळाडू नाहीये. इतक्या हालाकीच्या कष्ट करून हा खेळाडू वरती आलेला आहे. क्रिकेटचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे. त्यांनी शेवटच्या 5 बॉलला 5 सिक्सर मारून KKRला विजय मिळवून दिला. चंद्रकांत पंडित जो गेले कित्येक वर्ष क्रिकेटशी निगडीत आहे, तो मला म्हणाला, सुनंदर असा सामना मी अनुभवलेला नाही. त्यामुळे हा जो सामना होता हा संस्मरणीय होता. तेवढाच मला चेन्नई विरुद्ध राजस्थानचा सामना आवडला. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, शेवटच्या ओव्हरीकडे जात असताना जडेजा आणि धोनीनी धुव्वाधार फटकेबाजी केली होती. हाताबाहेर गेलेला सामना मस्त खेचून आणलेला होता. धोनीचं एक म्हणणं असतं, तो म्हणतो जेव्हा शेवटच्या ओव्हरीमध्ये तुम्हाला खूप रन्स हवे असतात, त्यावेळेला पहिल्या 2 बॉलवरती तुम्हाला इम्पॅक्ट करता यायला पाहिजे. बॉलर बॉल टाकतो, फॉलो थ्रू मध्ये पुढे येतो, त्या पहिल्या 2 बॉलमध्ये आवाजी फटका मारता यायला पाहिजे. नुसती सिक्सर नाही म्हणत धोनी,
धोनी म्हणतो आवाजी फटका, कानाखाली मारल्यासारखा त्या बॅटीमधनं आवाज निघाला पाहिजे, फॉलो थ्रू मध्ये बॉलरला तो ऐकायला यायला पाहिजे. त्यांनी बॉलर गडबडतो आणि त्याच्यातनं चुका करायला लागतो आणि मग तुम्हाला मोठ्या धावांचं लक्ष सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये गाठता येतं. ही धोनीची स्ट्रॅटेजी आहे जी त्यांनी असंख्य वेळा करून दाखवलेली आहे. संदीपनी तीच चूक केली होती, पहिले 2 बॉल वाईट टाकले, नंतर धोनीनी 2 सिक्सर मारल्या. पण हा जो खेळाडू आहे दिसायला छोटेखानी दिसतो, रिंकू सिंग जसा छोटेखानी आहे तसा संदीप हा सुद्धा फास्ट बॉलरचा त्याचं एकंदर देहयष्टी नाही आहे, पण त्याची स्विंगवरती हुकूमत आहे. एक गुणी फास्ट बॉलर आहे असं मी त्याचं वर्णन करेन. आणि समोर धोनी असताना सुद्धा पहिल्या 2 बॉलला वाईड गेले, नंतर 2 षटकार मारले तरी गडबडून न जाता त्यांनी नंतर 3 अप्रतिम यॉर्कर टाकले. मानलं पाहिजे या पोराला सुद्धा. MIची अखेर मी म्हणेन की गुणतक्त्यावरती नोंद झाली. दरवेळेला असं कसं होतं, सुरुवात खराब, नंतर अगदी जिगरबाज मुंबई इंडियन्स. ही गोष्ट चांगली नाही आहे. सुरुवातीपासून तुम्हाला रिदम पकडता यायला पाहिजे, जसा काही संघांनी पकडलेला आहे त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. मुंबई इंडियन्सनी विजय मिळवला. अखेर मला वाटतं 22 का 23 सामन्यानंतर IPLच्या रोहित शर्मानी अर्धशतक केलं, मुंबईला विजय मिळवून दिला. तो नॉट आउट नाही राहिला, शेवटच्या बॉलवरती अक्षरशः कसा तरी मुंबईने विजय मिळवला. आणि मला खरंच सूर्यकुमार यादव बद्दल इतकं वाईट वाटतंय. त्याचं कारण असं आहे की गोल्डन डक हे त्याच्या सतत पाठीमागं लागलेलं आहे. नुसतं अपयश नाही, घनघोर अपयश त्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. हेच क्रिकेटचे लटके झटके असतात. कधी ते कोणाला कडेवर घेतं, कधी कोणाच्या कंबरड्यात लात घालतं हे सांगता येत नाही. पण त्यातल्या त्यात एवढीच बरी गोष्ट की मुंबई इंडियन्सनी 1 का होईना सामना जिंकलेला आहे. कालच्या सामन्यामध्ये परत एकदा संघ अडचणीत आलेला असताना, गुजरात टायटन्सचा संघ अडचणीत आलेला असताना राहुल तिवातिया येतो आणि शांतपणे एक बाउंड्री मारतो, संघाला विजय मिळवून देतो. मला या गोष्टी कमाल वाटतात. गुजरात टायटन्सच्या संघामध्ये जी खोली आहे, राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये जी खोली आहे आणि LSGच्या संघामध्ये, लखनौच्या संघामध्ये जी खोली आहे, त्यामुळे त्या संघांना अडचणीतनं मार्ग काढताना त्रास होत नाहीये. ही खोली त्यांच्या म्हणजे काय सबळतेचं कारण ठरलेली आहे. तुम्ही एकदा या 3 टीमवरती नजर टाका, म्हणजे मी असं का म्हणतोय तुम्हाला कळेल. तिवातियानी फिल्डिंग, तो काय जडेजासारखा आउटस्टँडिंग फिल्डर नाहीये, लेग स्पिन बॉलर आहे, त्याला बॉलिंग तेवढी मिळालेली नाहीये, बॅटिंगला सुद्धा त्याला परवा अचानक संधी मिळाली. पण मेंटल टफनेस काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं. शांतपणे त्यांनी एक्झिक्युशन केलं. त्याचबरोबर राजस्थान आणि चेन्नईचा झालेला चेन्नईमधला सामना हा सुद्धा थोडासा ठिणग्या पाडणारा होता, कारण अश्विनला त्याच्या घरच्या अंगणामध्ये चेपॉकवरती चेन्नई विरुद्ध चांगला परफॉर्मन्स करून दाखवायचा होता. तो त्यांनी करून दाखवलेला आहे. त्यामुळे हा जो आठवडा झाला, सत्य आहे की लागोपाठचे सामने शेवटच्या बॉलपर्यंत जात होते. त्यामुळे सगळ्यांनाच असं वाटत होतं की बापरे असं कसं होऊ शकतं. परंतु ही क्रिकेटची मजा आहे. गेमच, अख्खी मॅचच जर का 20-20 ओव्हरची असली तर ती शेवटपर्यंत रंगणं हे स्वाभाविक नाही का वाटत. एनिवे, मला कोणावरती उगाच टीका करायला आवडत नाही, पण जेव्हा कुठल्याही खेळामध्ये, क्रिकेटचं तर सोडूनच द्या, कुठल्याही खेळामध्ये पटकन कुणी असं म्हणतं ना, ही मॅच फिक्स होती, हा प्लेअर फालतूच आहे, तेव्हा मात्र मला नक्की राग येतो. कारण हे खेळाडू ह्या सामन्याच्या तयारीसाठी किती कष्ट करतात, किती घाम गाळतात, किती त्याग करतात, याची थोडीशी कल्पना क्रिकेट कव्हरेज केलं असल्यामुळे मला जाणवलेली आहे. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असं करायला नको, कारण अखेर खेळाच्या दुनियेमध्ये ही नकारात्मकता येणं ही चांगली गोष्ट नाहीये. हां, तुमच्याकडे धडधडीत पुरावा असला जरूर बोला, पण उगाचच कोणावरती दोषारोप करणं, मॅच सगळ्या फिक्स असता म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. परत एकदा सांगतो, त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एकीकडे दिल्ली संघाचं अजून खातं उघडायचं आहे, दुसरीकडे गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ या टीम हळूहळू सातत्याने वर जात आहेत. IPLची मजा वाढत चालली आहे. भेटूयात परतच याच क्रिकेटच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.